आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। आज उरण ईश्वरपूर शहरात प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो प्रकार घडला अतिशय निंदनीय आहे। खरं तर एखादा उमेदवार आपला विचार, आपली ध्येय धोरणं उरण ईश्वरपूर विषयी काय करणार आहे, तुमच्या प्रभागात काय सुविधा देणार आहे, तुमच्यासाठी मी रात्रंदिवस कसा झटेल हे विचार घेऊन पुढे जायला पाहिजे होता। ते न जाताना एक पुस्तिका काढलेली आहे पोस्टमार्टम करून, आणि पोस्टमार्टम मध्ये जे फोटो टाकलेत आणि जे वर्डिंग लिहिलेले आहे ते आचारसंहितेचा भंग करणारं होतं। ती पुस्तिका वाटत असताना माझे कार्यकर्ते तिथून येत होते। त्यांना ती पुस्तिका देताना त्यांनी पुस्तिका बघितली आणि त्यांना विनंती केली की शकील भैया, ही पुस्तिका चुकीची आहे, हे जे तुम्ही टाकलेलं आहे हा गुन्हा कोर्टाने निर्दोष केलेला आहे, ते फोटो टाकून ही पुस्तिका छापणं बरोबर नाही, आचारसंहितेचा भंग आहे असे बोलत असताना त्या बहादरानं एक दोघांना फोन केले। निशिकांत पाटील असेल, चिमण डांगे असतील, आनंदराव पवार, केदार पाटील, हे सगळी मंडळी तिथं आली ती आणि माझ्या कार्यकर्त्याला दमदाटी करायला लागली ती की आम्ही ही पुस्तिका वाटणार आहे, आम्ही बघतो आचारसंहितेचा भंग होतो का काय, तुम्ही जर त्याला अडवलं तर तुमचे हातपाय मोडले जातील। जातीवाचक दिलीप मोरे म्हणून अल्पसंख्याक कार्यकर्ता आहे, त्याला जातीवरनं शिव्या दिल्या। हे सगळा प्रकार चालू असताना मला तिथून फोन आला की असं असं माझ्या घरासमोरच चालू होतं। तिथून माझे 100 फुटावर घर आहे, मी तिथून तेवढ्या त्याच्या ठिकाणी आलो तरी वादावादी चालू असताना मी थांबवली आणि चिमण भाऊ आणि आनंदराव पवारला म्हणलं हा प्रकार काय आहे, तर असं असं धरलंय। मी म्हणलं ही पुस्तिका बरोबर नाही, ही आचारसंहिता भंग करणारी आहे, जी तुम्ही त्याच्यात मजकूर टाकलाय हा चुकीचा आहे, त्याला कोणताही बेस नाही, पुरावा नाही, आणि असली पुस्तिका वाटून वगैरे निवडणूक दूषित करू नका, तुमच्याकडे कोणतंही विजन नाही म्हणून व्यक्तिगत आरोप करून, व्यक्तिगत कुणाची तर बदनामी करून ही निवडणूक बदनाम करू नका, एवढं सांगून त्या ठिकाणी तक्रार झाल्या थोड्याशा। मी जायच्या अगोदर तिथं पोलीस गाडी तिथं होती, तिथं PSI होते, तिथे कॉन्स्टेबल होते, या सगळ्यांना हा प्रकार त्यांनी बघितलेला आहे आणि ते तिथून निघून गेले। परत इस्लामपुरात येऊन ही सगळी मंडळी एकत्रित बसली आणि अल्पसंख्याकांचा चेहरा पुढे करून मला व माझ्या पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। असा तिथं कोणताही प्रकार घडलेला नाही। ह्यांनी जाणून बुजून ही निवडणूक बदनाम करण्यासाठी, त्यांच्याकडे कोणतेही विजन नाही म्हणून हा अल्पसंख्याक चेहरा पुढा करून जाती जाती ते निर्माण करून निवडणुकीत काय मलिदा मिळतो का बघायसाठी हा केवलवाणी प्रयत्न केलेला आहे।